ऐकूयाच आहे तुर्तास इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया बातम्यांचं अर्धशतकमधून। मुंबईच्या करी रोड नाका येथे ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि अरविंद सावंत आंदोलनात सहभागी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभर भारत पाकिस्तान सामन्याविरुद्ध निदर्शनं, कांदिवलीत ठाकरे सेनेचे नेते आनंद दुबेंच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी। मुंबईतील कांजूर मार्गमध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन, माझं कुंकू माझा देश बॅनर हातात घेऊन घोषणाबाजी। पुण्यात ठाकरे सेनेचं माझं कुंकू माझा देश आंदोलन, दहशतवादी हल्ल्यात माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं तरीही पाकिस्तानशी क्रिकेट सामना आयोजित करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध निषेध व्यक्त केला जातोय। तर भारत पाक सामन्यावरून ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे। माझं कुंकू माझा देश आशयाचे पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी केली जाते। बीसीसीआयसाठी देणगी गोळा करण्यासाठी हे बॉक्स आहेत। अमरावतीत काँग्रेसकडून देखील भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला जातोय। शहीदांच्या रक्ताची किंमत या सरकारला आहे की नाही, यशोमती ठाकूरांचा सरकारला सवाल। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती। पाकिस्तान विरुद्ध खेळावं की नाही, भारतीय क्रिकेटपटूंसमोर संभ्रम। भारतीय संघाला सामना खेळायचा नाहीये, मात्र जय शहांचा दबाव आहे, संजय राऊतांचा आरोप। भारतीय संघानं बाहेर पडावं आणि दाखवावं आम्ही राष्ट्रभक्त आहोत, राऊतांचं आवाहन। पाकिस्तानसोबत खेळताना भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे, संजय राऊत आक्रमक। तर आजच्या सामन्यात 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला जाणार, राऊतांची टीका। सारा देश ढवळून निघाला होता तेव्हा युरोप टूर करायला गेले आणि म्हणे सिंदूर विरोधी बोलणार, खासदार नरेश म्हस्केंची ठाकरे सेनेच्या अभियानावर टीका। भारत पाकिस्तान सामन्याविरोधात आंदोलन करायचं असेल तर आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतून पाय उतार करा, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचं आज माझं कुंकू माझा देश आंदोलन सुरू आहे आणि या राज्यव्यापी आंदोलनाचा टीजर जाहीर करण्यात आलाय। आज होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरुद्ध ठाकरेंची शिवसेना हे आंदोलन करते। भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होतोय, या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं केलेल्या सिंदूर ऑपरेशन नंतर सामान्य बाबतीत मात्र मतमतांतर आहेत। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी नागपूरच्या खामला भागातील हनुमान मंदिरात होम हवन। आजच्या सामन्यात भारतीय संघाचा विजय होण्यासाठी हा होम हवन केला जातोय। धाराशिवमधील मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पुराचा धोका, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नदी परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना। धाराशिवच्या तेरणा नदीकाठी पर्यटकांची रीलबाजी, चिमुकल्यांना घेऊन उत्साही पर्यटकांचं फोटो सेशन, पर्यटकांना रोखण्यास सुरक्षा व्यवस्था नसल्याचं चित्र। तर हिंगोलीच्या वसमतमध्ये सुद्धा बोरी सावंत गावाच्या शिवारात तुफान पाऊस झालाय, शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे, अनेक गावातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे। हिंगोलीच्या वसमतला मुसळधार पावसानं झोडपलंय, पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। टेंभुर्णी गावात ओढ्याचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। बीडच्या माजलगावमधील सिंदफणा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, माजलगाव, मंजरत आणि ढालेगावमध्ये पूरस्थितीची शक्यता। जालन्यातील वडीगोद्री गोंदी मंडळात अतिवृष्टी झाली आहे, नालेवाडी गावाला पाण्याचा विळखा, मांगणी नदीला पूर आलाय, भांबेरी आणि रेणापुरी गावचा संपर्क त्यामुळे तुटलाय। तर बीडच्या माजलगावमध्ये सुद्धा सरस्वती नदीला पूर आलाय, कोथाळा गावातील पूल पाण्याखाली गेल्यानं कोथाळा शिरसाळा गावचा संपर्क तुटलाय। पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस, जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय, तूर, मका, कापूस, सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या विहामांडवा येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय, संसार उपयोगी साहित्य हे अक्षरशः पाण्यात भिजलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी भागामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला, काढून ठेवलेला कांदा हा पूर्णपणे पाण्यात भिजलाय। छत्रपती संभाजीनगरच्या नाटकरवाडीत रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, ऊसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ दिसतोय, गोदावरीनं रुद्रावतार धारण केला असून आपेगाव बंधारा हा सुद्धा पाण्याखाली गेलाय।
जायकवाडी धरणाचे पूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत। या वर्षात पहिल्यांदा 27 दरवाजे उघडले असून धरणातून 1,13,184 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड गावात अतिवृष्टी झाली आहे। पैठण तालुक्यातील 10 मंडळात अतिवृष्टी, मराठवाड्यात सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळात 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। सध्या कळंब, उमरगा, लोहारामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, सोयाबीन आणि ऊस पिकाचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। सोलापुरातील बार्शीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब, बेलगाव, मांडेगाव, ताडसौंदे, शेलगाव गावाला जोरदार पावसाचा फटका बसलाय। अक्कलकोट तालुक्यात पाण्यात वाहून जाणारा तरुण हा थोडक्यात बचावलाय। बनसगोळ गावाजवळील ही घटना आहे। स्थानिकांनी तत्परता दाखवल्यानं तरुणाचा जीव वाचला। धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालंय। कृषी उत्पन्न बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली आहे। टोमॅटोचं कॅरेट आता 350 ते 400 रुपयांवर असून कोथिंबीर ही 50 रुपयांवर पोहोचली आहे। रायगड जिल्ह्यात भात पिकाला करपा रोगाची लागण झाली। निळे भुंगिरे या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहे। सरकारकडे उपाययोजना करण्याची मागणी होती। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील नेतर्डे धनगरवाडी परिसरात टस्कर हत्तीचा वावर दिसून येतोय। वन विभागाची ड्रोन कॅमेऱ्यातून हत्तीच्या हालचालींवर नजर आहे। ई पीक पाहणीला 20 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। खरीप हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी केली जाते। अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची नोंदणी केलेली नाही। बीडच्या नाथापूर गावात 50 वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केली आहे। ओबीसींचं आरक्षण जात असल्याच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याची कुटुंबियांनी माहिती दिली आहे। लातूरच्या निलंग्यामध्ये जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तरुणाची आत्महत्या, रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचं आंदोलन, प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बंजारा समाजापाठोपाठ वंजारी समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी सध्या सुरू आहे। मराठा समाज आमचा मोठा भाऊ, त्यांना मिळत असेल तर आम्हाला देखील मिळालं पाहिजे। जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांचं वक्तव्य। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी भिवंडीत भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीनं भव्य कार रॅलीचं आयोजन। एमपीडीएच्या कारवाईनंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच एका गुन्हेगाराचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आलं। गुन्हेगाराचं असं स्वागत होत असल्यानं अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले। हत्येच्या प्रकरणातील आरोपीला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात शाही पाहुणचार मिळत असल्याचा पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांचा आरोप आहे। आरोपीला मिळत असलेल्या शाही पाहुणचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरची पार्क केलेल्या 9 वाहनांना जोरदार धडक। अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावरील एसपी ऑफिसजवळ भीषण अपघात झाला। सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। अंबरनाथमधील नवीन भेंडी पाडा परिसरात एका बंद घरासमोर प्लास्टिकच्या पिशवीत नवजात बाळ आढळलं। स्थानिकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलं असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतल्या वर्सोवा 7 बंगला परिसरात आढळला 8 फूट लांबीचा अजगर। अचानक समोर आलेल्या अजगरामुळे परिसरात खळबळ। सर्पमित्रानं सावधगिरीनं अजगराला सुरक्षितरित्या पकडलंय। अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार, भंडाऱ्यातील प्रकार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल। एका महिलेच्या पोटातून तब्बल 3.5 किलो वजनाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी ही कामगिरी केली आहे। न्यायालयानं शिक्षकांच्या टीईटी परीक्षेवर पुनर्विचार करावा। शिक्षक भरती संघटनेची मागणी, टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सक्तीनं सेवानिवृत्ती घ्यावी लागणार। तसंच कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक ठरणार आहे। गोंदिया शहरातील रिंग रोडवरील पेट्रोल पंपाच्या समोर धावत्या कारला आग लागली। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही। चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळलाय। रत्नागिरीच्या निवळी गावामध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन। पोलीस अधीक्षक नितीन बागडे यांचा नांगरणी स्पर्धेत सहभाग। बैल जोडीसोबत धावत घेतला नांगरणी स्पर्धेचा आनंद।